दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचा आज 45वा वाढदिवस त्यांनी केक न कापता फळं कापून केलेला आहे, जेणेकरून आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाचा वाढदिवस प्रत्येक वर्षाला येतो आणि त्या निमित्तानं 2-3 किलो प्रत्येकाच्या वाढदिवसाला जर फळं घेतली गेली किंवा कापली गेली ते खायलाही चांगली आणि त्यातून शेतकऱ्याच्या मालाला विक्री वाढेल आणि त्यातून चांगला भाव मिळेल अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्यांना मी अशा अनंत शुभेच्छा देतो आणि लवकरच त्यांनी भावी पंचायत समिती सदस्य व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा। जे काही कष्टकरी शेतमजूर आहेत या सर्वांना एक प्रेरणा देणारा हा वाढदिवस त्यांनी साजरा केला, कारण बहुतेक वाढदिवस साजरे करत असताना जे काही बेकरीमधील केक कापून साजरे केले जातात, परंतु आमचे मित्र साखे सर यांनी शेतकऱ्याचे जे उत्पादित फळफळावळ आहेत ते कापून त्यांनी हा वाढदिवस साजरा केला। त्यामुळं त्यांचं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मित्र कंपनी त्यांचं मनपूर्वक सुंबेवाडी गावचे सरपंच, माजी सरपंच तथा बीड जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष आणि आमच्या सुंबेवाडी गावचे एक आधारस्तंभ यांचा 45वा वाढदिवस या ठिकाणी सर्व मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाला। तर सरपंचाला मी पुढील भविष्यासाठी या ठिकाणी हार्दिक असे शुभेच्छा देतो। सर्वांनीच या ठिकाणी सरांना या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य हो अशा शुभेच्छा दिल्या आहेत आणि खरोखर ते होतील, कारण की त्यांच्या गेल्या 10 वर्षामध्ये ज्या गोरगरीब जनतेच्या सुखादुःखामध्ये ते आतुनात रात्रंदिवस या ठिकाणी सहभागी झाल्यामुळं त्यांची या ठिकाणी समाज कौतुकाची त्यांच्या पाठीवर या ठिकाणी थाप मारतोय, म्हणून ते या ठिकाणी पंचायत समिती सदस्य 100% होणार अशी या आमचं भाग्य समजतो मी। दोन्ही बंधू एकाच दिवशी या ठिकाणी वाढदिवस त्यांचा आलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आगळा वेगळा एक पायंडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे। पाश्चिमात्य संस्कृती या ठिकाणी त्यांनी मोडीत काढलेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा या उद्देशाने त्यांनी फळे कापून आपला या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे। तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दोन्ही बंधूंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक अशी शुभेच्छा देतो। आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला त्या उपक्रमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे, कारण शेतकऱ्याची जी जाण आणि त्यांचं जे उत्पन्न हे ओळखून जे फळे कापून जो वाढदिवस साजरा करण्यात आला तो आदर्शपूर्वक नक्कीच होईल। समाजाने इथून पुढले असे सर्व वाढदिवस साजरे करावेत आणि मी त्यांच्या पुढील आरोग्यास आणि साखे सर यांचा आज 45वा वाढदिवस साजरा करताना केक न कापता फळं कापून साजरा केला, एक समाजासमोर एक आदर्श निर्माण केला। त्यांचं आमच्या पिंपळेश्वर संस्थांच्या वतीनं हार्दिक असं